नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दोन कारणं, त्यामुळेच ओमराजे निंबाळकर फुटले. धाराशिवच्या राजकारणात उलटा पालथ. जीवात जीव असेपर्यंत उद्धव ठाकरे यांची कधीही साथ सोडणार नाही असं सांगून फुटीरांवर गद्दार शिक्का मारणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांनीही सत्तेच्या मार्गाने आश्रयाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी जवळपास 4 तासांची चर्चा करून निर्णयाप्रत असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणार असलो तरी मातोश्रीवर एक शब्दही उलटून बोलणार नाही असे ते म्हणाले. ओमराजे निंबाळकर यांच्या नव्या राजकीय निर्णयाने धाराशिवच्या राजकारणात उलटापलट झाली. कारण ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंह पाटील हे देखील सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपमध्ये आहेत. त्यामुळे महायुतीत त्यांचे कसे जमणार? त्यांचे राजकारण पुढे कोणती दिशा घेणार? ओमराजे सत्तेतला राणा पाटलांशी जुळून घेणार का, असे प्रश्न आहेत. ओमराजे निंबाळकरांची कार्यकर्त्यांसोबत बंद दाराआड चर्चा. ओमराजे निंबाळकर यांनी राजकीय निर्णय घेण्यासाठी मतदारसंघातील महत्त्वाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं होतं. जवळपास 4 तास त्यांनी बंद दाराआड कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सर्वसामान्यांची कामे व्हावीत यासाठी सत्तेत जावे लागेल असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं सांगत ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं. पण शिवसेनेत प्रवेश करताना त्यांनी प्रामुख्याने 2 कारणे दिली.